रामचंद्र आघारे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये आजपासून स्वच्छता अभियानास सुरुवात झालेली आहे। हे स्वच्छता अभियान 1 महिना ग्रामपंचायतमध्ये सुरू राहील आणि पूर्ण ग्रामपंचायतमधला कचरा उचलण्याचा आमचा मानस आहे। संपूर्ण कचरा ग्रामपंचायतमधला आम्ही उचलून डम्पिंग ग्राउंडला त्याचं विल्हेवाट लावणार आणि ग्रामपंचायतमधील रहिवाशांना विनंती आहे की घरातील कचरा, दारूच्या बॉटल, गुटख्याचे पॉकेट हे ग्रामपंचायतच्या परिसरात कुठेही फेकू नये। एकदा विनंती करू, दोनदा विनंती करू, तिसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि दंडात्मक कारवाई अशी असेल तर कचरा फेकणाऱ्यावरती 1,000 रुपये पहिल्यांदा दंड, दुसऱ्यांदा 2,000 न तिसऱ्यांदा 10,000 दंड गुन्हा दाखल करण्यात येईल। तर सर्वांनी याची नोंद घ्यावी। सगळ्यांना, सर्व ग्रामपंचायत रहिवाशांना विनंती आहे की एकालाही असा कुठला दंड भरायला लागू नये अशी माझी इच्छा आहे। तशा प्रकारे आपण कोणताही कचरा आपल्या घरात डस्टबिनमध्ये भरून ठेवा। पंचायतची घंटागाडी आल्यानंतर त्या घंटागाडीमध्ये टाका, कारण की हे जे कर्मचारी काम करत आहेत ते पूर्णपणे साफसफाई करत आहेत, ते पण माणसंच आहेत। आपण केलेला कचरा ते उचलत आहेत, त्यांना पगार आहे तो भाग वेगळा, पण पगार जरी असेल तरी तुम्ही कुठेही ग्रामपंचायतमध्ये कचरा टाकू नका। गटारं साफ करण्यासाठी ते कर्मचारी उचलतात। आज प्रशासकाची नेमणूक 1 महिना झाली नाही, त्यामुळे त्या पोरांची 40-45 पोरांची पगार झाली नाही। पगार न होता सुद्धा ते नित्यनेमाने कामं करत आहेत। तर आपण आपली जबाबदारी आहे की कोल्हारे ग्रामपंचायतमधल्या नागरिकांनी कुठेही कचरा फेकू नये ही सर्वांना मी विनंती करत आहे। आपली ग्रामपंचायत सुंदर, स्वच्छ आणि राज्यात 1 नंबर झाली पाहिजे असं माझा मानस आहे। त्यामुळं पूर्ण ग्रामपंचायत स्वच्छ, साफ, सुंदर करण्यासाठी माझा प्रयत्न असेल। पूर्ण माझ्याबरोबर जे बॉडीतील 10 सदस्य असतील आणि प्रशासक त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सहकार्याने, गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा झाली माझी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मी बोलणार आहे आणि जे काही जिल्हाध्यक्ष नवनियुक्ती झालेत त्यांच्याकडून ग्रामपंचायतमध्ये कसा निधी आणता येईल, गटविकास अधिकारी तसेच सभापती नमिताताई घारे झालेले आहेत यांच्याकडून आपल्या कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये कसा निधी आणता येईल हा माझा प्रयत्न असेल आणि स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत आपली करण्याचा माझा मानस आहे। तसेच कोल्हारे ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिक शौचालय, मुतारी व बेसिन 1 महिना भरानंतर ते जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार करण्यात येईल। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली ग्रामपंचायत राज्यात 1 नंबर आली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू आणि सर्वांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद।